गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। समर्थ सांगत आहे की जर या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये जर खरा जर उपयोगी पडणारा कोणी मनुष्य असेल ना तर तो कोण आहे बरं? बघा, आपण भरपूर निरूपणामध्ये कीर्तनामध्ये सत्संगामध्ये भरपूर असं ऐकलेलं आहे की बघा, वेळेवर उपयोगी पडतो ना तोच खरा मनुष्य असतो। जो बघा आपल्याला मदत करतो तोच खरा मनुष्य असतो। पण समर्थ इथे सांगत आहे की पण जर कोणी आपल्याला वेळेला उपयोगी पडत असेल पण त्याचे उपकार आपण फेडणारच आहोत ना। पण खरा सत्यवादी जर कोणी असेल ना तर तो मनुष्य असतो की आपण केलेले उपकार आहेत ना ते कधीच फेडू शकणार नाही हे त्याला माहीत असून सुद्धा आपल्यावर उपकार करतो। बघा, एखादा मनुष्य असतो त्याची बघा तो एवढा गरीब असतो की आपल्याकडं जेव्हा तो पैसे मागण्यासाठी येतो की मला तुझ्याकडून पैसे हवे आहेत, पण त्याची परिस्थितीमध्ये तो कधीही ते पैसे फेडू शकणार नाहीत हे ज्याला माहीत असतं आणि तरीसुद्धा त्याला तो पैसे देऊ करतो, तो काय देवापेक्षा कमी आहे का? तर तोच खरा परमेश्वर आहे। मनुष्याचं खरं रूप आहे ना इथेच बघितलं जातं, कारण श्रीमंत व्यक्तीला मदत करणारे भरपूर असतात। बघा, श्रीमंत व्यक्तीने कधी कुणाजवळ मदत मागितली ना तर लगेच मदत देतात। किती संकटामध्ये असल्यानंतर सुद्धा लगेच माणूस मदत करतो। पण जो गरीब असेल बघा त्याची गरिबी एवढी असेल की ज्याच्याकडून तो मदत घेईल ना ती मदत बघा ते उपकार परत सुद्धा करू शकणार नाही, फेडू शकणार नाही। तरी ज्याला तो कोणी मदत करतो ना तोच खरा श्रेष्ठ मनुष्य आहे। पण या कलियुगामध्ये असा एखादा तरी मनुष्य आहे का? बघा, ज्याच्या जीवनामध्ये बघा कधी कधी मित्र असतात, आपले बघा नातेवाईक मंडळी असतात, पण आपण कधी कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो। पण अशी माणसं देवापेक्षा कमी नसतात, नव्हे नव्हे तर देवच त्यांच्यामध्ये भरलेला असतो। म्हणून अशा माणसांची साथ कधी मनुष्याने सोडू नये। पण समर्थ सांगत आहेत या मनुष्याचं एक सत्य मात्र आहे की जो जिवंत मनुष्य असतो ना त्याला जिवंत असताना मात्र कधीच खाऊ पिऊ घालत नाही। बघा, नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। पण जेव्हा त्या मनुष्याचा मृत्यूचा समय जवळ येतो, जेव्हा मृत्यू होतो बघा तेव्हा त्याचे दिवस कार्य असतील, बघा वर्षश्राद्ध असेल तेव्हा तो लोकांना गोड धोड खाऊ घालतो। पण जेव्हा तो जिवंत होता तेव्हा त्याच्यावर हे प्रेम दाखवलं असतं ना, त्याला भरपूर पोटभर खाऊ दिलं असतं तर तो बघा जिवंत अजून राहिला असता की नसता? पण हा मनुष्य आहे ना की बघा
जर मनुष्याने मनुष्याला देव मानलं, परमेश्वराचं रूप स्वरूप बघितलं, तर या ब्रह्मांडामध्ये मनुष्यासारखा सुखी कोणी असू शकणार नाही. पण मनुष्य तसा करतो का? कधीच करत नाही. जो जिवंत आहे, जो जीव आहे ना, बघा त्याला तो बाजूला सारतो आणि दगडाच्या देवाला जवळ घेत असतो. बघा ही अंधश्रद्धाच आहे ना, ज्याच्यामध्ये परमेश्वर स्वतः सामावलेला आहे. परमेश्वराने सांगितलेलं आहे, प्रत्येक सजीवामध्ये मी आहे. पण तरी सुद्धा हा मनुष्य आहे ना, ही सजीवामध्ये परमेश्वर कधीच बघत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याची अधोगती जोपर्यंत कमी होणार नाही, तोपर्यंत मनुष्य या जीवामध्ये परमेश्वराला पाहत नाही. ज्याच्यामध्ये सर्व काही गुण आहेत, सर्व संपन्न आहेत. म्हणून समर्थ सांगत आहेत की बघा मनुष्याने कसं असावं, मनुष्याची कीर्ती कशी असावी. बघा एखाद्या मनुष्याचा मृत्यू व्हावा आणि त्याचा मृत्यूचा बघा ही बातमी ऐकून समोरच्याने सर्व काही काम सोडून त्याच्या जवळ पोचावं, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण व्हावं. पण असे आपण आहोत का? कधीतरी विचार आपण ह्या गोष्टीचा करायलाच हवा. जोपर्यंत ह्या गोष्टीचा विचार करत नाही ना, तोपर्यंत या जीवनातलं सुख आहे, या जीवनामध्ये जे सत्य आहे ना, ते आपल्यापासून दूर जात राहणार. सत्यापर्यंत आपण कधीच पोचू शकणार नाहीत. म्हणून बघा आपण बघत असतो की श्रीमंताच्या बंगल्यासमोर, बंगल्यामध्ये बघा कुत्री नेहमी असतात. बघा पण त्याच्या बंगल्यामध्ये गाय मात्र कधीच दिसत नाही. असं का बरं? कारण बघा त्याच्या घरामध्ये 5-5, 6-6 कुत्री असतात. पण त्याचे आईबाप मात्र वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले असतात. म्हणजे जिथे माणसाने माणसावर माणुसकी धर्म करत नाही, तिथे प्राणीमात्रांवर दया केलेली तो पुण्यवान होईल का? बघा असं मी म्हणत नाही की बघा कुत्री पाळू नका. पण बघा कुत्र्यांच्या अगोदर मनुष्य महत्त्वाचा आहे. इथे मनुष्याची काळजी घेत नाही, तिथे प्राणीमात्र पाळून तुम्हाला पुण्य मिळणार आहे का? तर कधीच मिळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की दुःख सहन करणारा माणूस असतो ना, तो एक ना एक दिवस सुखी होतो. पण दुःख देणारा माणूस असतो ना, तो कधीच सुखी होत नाही. कारण का? कारण जो स्वतः बघा दुसऱ्याच्या मनावर दुःख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, मग त्याच्या जीवनामध्ये बघा कधी ना कधी एवढं दुःख येऊन जातं ना की बघा त्याचा मृत्यू होतो. तो मृत्यूच्या वेळी त्याला पाहायला सुद्धा कोणी नसतं. मग असा मृत्यू काय कामाचा आहे का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कोणाच्या तरी भावना दुखवणं म्हणजेच आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावं लागणार आहे. म्हणून कोणाच्या भावना दुखवू नका, कारण हे जीवन एवढं श्रेष्ठ आहे ना. भक्ती मार्गामध्ये लावा. समर्थांच्या बघा, समर्थांनी जे आपल्याला बघा हा भक्ती मार्ग सांगितलेला आहे, या भक्ती मार्गाचा योग्य उपयोग करा आणि बघा मोक्षाचे वाटेकरी व्हा. समर्थ सांगत आहेत की बघा कधी कधी आयुष्य जगत असताना आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशी माणसं येऊन जातात ना, बघा ती माणसं आपल्या आवाजावरून आपल्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावत असतात. पण ती माणसं आपण जपून ठेवतो का? बघा मग ते आई वडील असू द्या, आपली बहीण असू द्या, आपला मित्र असू द्या, आपली प्रेयसी असू द्या, कोणत्याही स्वरूपामध्ये हे नातं बघा मिळू शकतं.
पण ती माणसं एवढी जवळची असतात ना, पण ते आपण मात्र बघा हलक्यामध्ये घेत असतो. आपण त्यांना बघा जास्त महत्त्व मात्र देत नाही, आणि तीच आपली चुकी असते. बघा आपले आई वडील आहेत ना, सर्वात जर श्रेष्ठ जर एखाद्या माणसाचं जर कोणाशी नातं असेल ना, तर ते आपल्या आईशी असतं. कारण आपली आई असते ना, ती आपल्या मनातलं नक्कीच ओळखत असते. आपल्याला थोडं जरी कुठं लागलं तरी तिला लगेच माहीत होतं. आणि हे प्रेम मात्र आईशिवाय दुसऱ्या या जगामध्ये कोणी करू शकेल का? पण जेव्हा हा माणूस असतो, हा मनुष्य असतो, जेव्हा लहान असतो ना, तेव्हा आई तिच्या परीनं सर्वस्व त्याग करून त्याला प्रेम करत असते. पण जेव्हा हा मोठा होतो, 2 पैसे कमवायला लागतो ना, तेव्हा एवढा अभिमानी होतो ना की त्याला असं वाटू लागतं की मी कमवून सर्व संसार चालवत आहे. पण जे आईने केलेले प्रेम असतं ना, ते त्याला कधीच दिसत नाही. तेव्हा तो आंधळा होऊन जातो. आणि मग ज्या मुलाने आईचं प्रेम विसरतो ना, तो त्याने आयुष्यामध्ये कितीही पैसे कमवा, कितीही श्रीमंत व्हा, तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण ज्याच्या जीवनामध्ये आईच्या प्रेमाची काळजी घेतली जाते ना, तोच खरा धनवान आहे, आणि तोच खरा परमेश्वराजवळ जाऊ शकतो. समर्थ पुढे सांगत आहेत की बघा, ज्यावेळी माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतो, संकट निर्माण होतो, त्यावेळी परमेश्वराचं लक्ष असतं ना, ते तुमच्यावर असतं. पण त्यावेळी मात्र जेव्हा दुःख निर्माण होतो, तेव्हा परमेश्वराची उपासना करायला बघा मनुष्य कमी पडू लागतो. त्याला असं वाटू लागतं की बघा आता माझ्यावर खूप संकट आली आहेत, आता परमेश्वर मला वाचवणार नाही. पण त्यावेळी खरी उपासनेची गरज असते, खरी भक्तीची गरज असते. पण त्यावेळी मात्र हा भक्त असतो ना, तो परमेश्वराला विसरून जातो. बघा इथे समर्थ सांगत आहेत, या मनुष्याचं बघा, या मनुष्याचा जर विचार केला ना, तर या ब्रह्मांडामध्ये असा एक शूरवीर योद्धा होऊन गेला. बघा आपण त्याचा जास्त विचार मात्र करत नाही, पण तो एक वचनी नक्कीच होता. तो कोण बरं? तो होता महारथी कर्ण. बघा जर जास्तीत जास्त जर परीक्षा कोणाची जर घेतली असेल ना परमेश्वराने, तर ती घेतली फक्त कर्णाची. कारण का? कारण ज्यावेळी मृत्यूशय्येवर होता, त्यावेळी सुद्धा कर्णाला परीक्षा द्यावी लागली. बघा मृत्यूची घटका मोजत होता, त्यावेळी सुद्धा परमेश्वराने त्याची परीक्षा घ्यावी. असा भक्त तुम्ही कधी पाहिला आहे का? बघा ती कर्णाची कशी परीक्षा घेतली बघा, आपण पाहूया. बघा कर्ण हा नेहमीच दानशूर म्हणून ओळखला जायचा. आणि कर्ण जेव्हा महाभारतामध्ये मृत्यूशय्येवर होता ना, तेव्हाची ही घटना आहे. एका गरीब ब्राह्मण तिथे आला आणि तो कर्णाजवळ त्याची दानशूरता तपासण्यासाठी गेला. बघा कर्णा आपण कोण ब्रह्मदेव? बघा कर्णानं विचारलं, मी एक गरीब ब्राह्मण आहे. आपल्या दानशूरतेच्या आख्यायिका मी भरपूर ऐकलेल्या आहेत. मी आपणाला एक दान मागायला आलो आहे. बघा आणि आपल्याला दान देऊन मी पुण्यच कमावेल. बघा बोला ब्राह्मणदेव. कर्ण म्हणाला, मी आपणास काय देऊ शकतो? कर्णानं विचारलं, माझी फार मागणी नाही, आपण मला थोडंसं सोनं देऊ केलं तर मी आपला ऋणी राहील. ब्राह्मण म्हणाला. कर्णानं आपलं तोंड उघडलं आणि त्याच्या तोंडात एक सोन्याचा दात होता. हे वामन, आपण हा दात काढून घ्यावा.
कर्णा, आपण मला हे सुचवत आहात की मी मृत्यूशय्येवरील एका व्यक्तीच्या तोंडून दात हिसकावून घ्यावा? काय हे अभद्र आहे ना. मी जातो, आपण मला सोने देण्यास असमर्थ आहात असे मी मानतो. इतके बोलून ब्राह्मण वळला. लगेच कर्णानं ब्राह्मणाला थांबवलं. असं म्हणून कर्णाने शेजारी पडलेला दगड हातात घेतला आणि जोरात आपल्या दातावर मारला. त्याचा दात रक्ताळलेल्या तोंडातून बाहेर पडला आणि कर्णाने तो दात त्याला दान केला. बघा, तो ब्राह्मण म्हणाला, कर्णा, हे काय केलंस तू? असा रक्ताळलेला दात मी कसा घेऊ शकतो? मी एक ब्राह्मण आहे. बघा, परमेश्वर कशी कर्णाची परीक्षा घेत होते. बघा, आपल्याकडून हे स्वीकारू शकत नाही. तो ब्राह्मण कर्णाला म्हणाला, मला वाटतं माझी इच्छा काही पूर्ण होणार नाही. बघा कर्णा, मी निघतो असं म्हणून तो ब्राह्मण निघाला. बघा, कर्णानं परत आवाज दिला, थांबा स्वामी. बघा, कर्ण रक्ताळलेल्या अवस्थेमध्ये होता. त्याला हलताही येत नव्हतं. तरीही त्यानं आपल्या थरथरत्या हातानं धनुष्य बाण उचलला आणि आकाशाकडे पाहत त्याने बाण सोडला आणि क्षणार्धामध्ये पाऊस पडू लागला. त्या पावसाच्या स्वच्छ पाण्याने तो दात धुतला गेला आणि तो स्वच्छ दात त्याने दोन्ही हात जोडून त्या ब्राह्मणाला दिला. कर्ण म्हणाला, ब्रह्मदेव, आपण कोण आहात? ब्राह्मणाच्या भोवती एक प्रखर प्रकाश झाला. त्या ब्राह्मणाचे रूप आता देखणं दिसू लागलं होतं. कर्णाचे डोळे दिपले होते. त्याने डोळे उघडले आणि नम्रतेने नतमस्तक झाला. तो ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नव्हता. तो या जगाचा दाता श्रीकृष्ण स्वारी होता. कर्णा, मी आहे कृष्ण. मी तुझ्या त्यागाच्या भावनेची कदर करतो. या अवस्थेमध्ये असतानाही सुद्धा आपले त्यागाचे कर्तव्य तू विसरला नाहीस. तुला जे हवं आहे तो वर माग कर्णा. बघा, कृष्ण म्हणाला. कर्णाने नम्रतेनं दोन्ही हात जोडलं आणि कृष्णा, मनुष्य प्राणी मृत्यूशय्येवर असताना त्याला भगवंताचे रूप दिसणं हे फारच भाग्याचं समजलं जातं. तुझे हे रूप पाहून मी धन्य झालो आहे. मला अजून कशाचीही अपेक्षा नाही. मी तुला नतमस्तक होतो असं म्हणून कर्णाने प्राण त्यागलं. बघा, कर्ण आधीपासूनच उपेक्षित होता. तो सर्व कौरव पांडवांपेक्षा अधिक पात्र आणि शूर होता. त्याला नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली होती. म्हणून कृष्णाने कर्णाची परीक्षा घेतली आणि यामुळं सर्वांसमोर कर्णाची दानशूरता आणि पात्रता श्रेष्ठत्व सिद्ध झालं. बघा, असं कर्णासारखं बघा कर्णाच्या आयुष्यामध्ये समर्थ सांगत आहे की कर्णाच्या पूर्ण आयुष्यामध्ये परीक्षा देण्यातच वेळ गेला. मग आपल्या जीवनामध्ये, मनुष्याच्या जीवनामध्ये थोडं जरी दुःख आलं ना तरी मनुष्य देवाला दोष देत राहतो. मग कर्णाचा जर विचार केला तर कर्ण किती श्रेष्ठ होता. आपण कधी विचार करतो का? आपल्या जीवनामध्ये थोडं जरी दुःख आलं तरी आपण परमेश्वराला दोष देत राहतो. म्हणून जेव्हा दुःख आपल्या जीवनामध्ये येतं ना तेव्हा तो सुख मानून घ्या की परमेश्वर तेवढा आपल्या जवळ येत आहे. पण असं आपण कधीच मानत नाही. म्हणून समर्थ सांगत आहे की बघा, पूर्वीचा एक काळ होता की बघा, एखादा मित्र जरी कोणी असेल ना, आपल्या घराजवळचा व्यक्ती असेल, संकट जर कुणावर आलं ना तर सर्व माणसं एकत्र व्हायची आणि त्या संकटाला तोंड द्यायची. पण या कलियुगामध्ये असं आहे का? बघा, ज्यावेळी मनुष्याचा मृत्यू जवळ येतो ना त्यावेळी आपला मित्रसुद्धा शत्रू ठरू शकतो. म्हणजेच काय? म्हणजे सर्वात जर भय कशाचं मनुष्याला वाटत असेल
तर तो आहे मृत्यू. आणि ह्या मृत्यूचं भय बघा कोणाला वाटत नाही. जो भक्ती मार्गामध्ये आहे, जो परमेश्वराच्या नामामध्ये आहे, तो कधीच मृत्यूला घाबरत नाही, कधीच मृत्यूचं भय त्याला वाटत नाही. तो मृत्यूवर नेहमी विजय मिळवत असतो. म्हणून समर्थ सांगत आहेत की हा मृत्यू असा शत्रू आहे ना माणसाचा, की मृत्यू जवळ आला की आपला कितीही जवळचा व्यक्ती असो तो सुद्धा शत्रू वाटू लागतो. बघा, एका कावळ्याकडे पाहून यमदूत रोज हसून निघून जायचा आणि कावळ्याला वाटलं आता आपला मृत्यू जवळ आला आहे. एक कावळ्याची गरुडाशी मैत्री होते बघा, आणि दोघेही नेहमी सोबत राहू लागतात. त्यांच्यामधील मैत्री अगदी घट्ट झाली होती आणि दोघेही एकमेकांपासून काही लपवून ठेवत नसत. एक दिवशी काय झालं, दोघेही नदीच्या काठावर बसून बघा गप्पा मारू लागले. गप्पा मारत होते तेवढ्यात तेथून एक यमदूत बघा निघून जातो आणि तो कावळ्याकडे पाहून हसतो. गरुड आणि कावळ्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा आपल्या गप्पांमध्ये मग्न होतात. दुसऱ्या दिवशीही परत तसंच झालं. दोघेही गप्पा मारत असताना तेथून एक यमदूत गेला आणि तो पुन्हा कावळ्याकडे पाहून हसला. यावेळी मात्र कावळ्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. तो गरुडाला म्हणाला, हा यमदूत काही माझ्याकडे पाहून हसला आणि आजही त्याच प्रकारे हसून गेला. काहीतरी गडबड आहे, बहुतेक माझा मृत्यू जवळ आला आहे. बघा, गरुड म्हणाला, असं काहीही नाही मित्रा, हा एक संयोगही असू शकतो. तू चिंता करू नकोस. 2-3 दिवस असंच घडत गेलं. रोज यमदूत कावळ्याकडे पाहून हसत निघून जायचा आणि बघा ते दोघे त्याच्याकडे बघत राहायचे. आता मात्र कावळ्याला त्याचा मृत्यू जवळ आल्याचे बघा ते संकेत निश्चित वाटू लागले. तो गरुडाला म्हणाला, मित्रा, मला मारायचं नाही, परंतु हा यमदूत नक्कीच 2-3 दिवसामध्ये माझे प्राण घेऊन जाणार आहे. हा रोज माझ्याकडे पाहून हसत आहे. बघा, गरुडालाही कावळ्याची भीती खरी वाटू लागली. त्यानं कावळ्याला धीर दिला आणि गरुड कावळ्याला म्हणाला, चिंता करू नकोस मित्रा, मी तुला येथून एवढ्या दूर घेऊन जाईल ना की हा यमदूत तुला दिसणार सुद्धा नाही. बघा, गरुडाने कावळ्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि जंगलापासून हजारो किलोमीटरपर्यंत दूर कैलास पर्वतावर नेलं आणि दोघांच्याही मनातील भीती आता दूर झाली होती. परंतु ते कैलास पर्वतावर पोचून एक गुहेत गेले तर तेथे तो यमदूत आधीपासूनच उपस्थित होता. बघा, त्याने कावळ्याला पाहताच त्यावर पाश फेकला आणि त्याचे प्राण घेतलं. गरुड पाहतच राहिला. गरुडाने यमदूताला असं करण्यामागचं कारण विचारलं. बघा, तेव्हा यमदूत म्हणाला, याच्या मृत्यूची हीच वेळ लिहिण्यात आली होती, यामुळं याचे प्राण घेतलं. गरुडानं पुन्हा विचारलं, मग तू जंगलात यांच्याकडे पाहून हसत का होतास? याला मारायचेच होते तर तेथेच मारून टाकायचं. यमदूताने उत्तर दिलं, याच्या मृत्यूचे ठिकाण कैलास पर्वत होतं, परंतु 4-5 दिवसापूर्वी त्याला जंगलात पाहून मला आश्चर्य वाटलं की हा एवढ्या कमी वेळेत कैलास पर्वतावर पोचणार कसा. यामुळं रोज मी याच्याकडे पाहून हसत होतो. परंतु नीतीचा खेळ पहा, तू याचा परम मित्र असून याला एवढ्या कमी वेळेत येथे घेऊन आलास. बघा, याचं तात्पर्य काय? बघा, जीवन आणि मृत्यू नीतीचा भाग आहे. बघा, समर्थ सांगत आहे, हे जीवन आहे ना आणि हा मृत्यू आहे, हा नीतीचा भाग असून
यापासून कोणीही वाचू शकणार नाही. आणि आयुष्य आहे ना, तोपर्यंत तुम्हाला कोणीही मारू शकत नाही. परंतु मृत्यू जवळ आल्यास कोणत्याही प्रयत्न तुम्हाला वाचू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना, जोपर्यंत तुम्हाला पुण्यकाम करता येईल, पुण्यकर्म करता येतील, तोपर्यंत तुम्ही पुण्याचा वाटा मात्र सोडू नका. पुण्यकर्म करत राहा. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर सुख निर्माण करा, तरच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. पण याच्या विरुद्ध जर तुम्ही कुणाच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करत असाल, बघा तुम्ही कुणाशी कपट निर्माण करत असाल, तर तुमच्यासोबत सुद्धा चांगलं घडणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य हा प्राणी आहे ना, जोपर्यंत त्याला भक्ती मार्गाची सांगड घालता येत नाही, भक्ती मार्गामध्ये राहत नाही, परमेश्वराच्या चरणामध्ये लीन होत नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये कपट निर्माण होतच राहणार. बघा, अवगुणामध्ये तो नक्कीच जाणार. अहंकार, लोभ या गोष्टीमध्ये तो अडकला जाणार. बघा, हा राक्षसरूपी रावण आहे ना, त्याच्या या मनामध्ये नक्कीच राहणार. पण जेव्हा या परमेश्वराची भक्ती त्याला कळेल ना, तेव्हा खरा तो सद्गुण होणार, सद्गुणी होणार. आणि तेव्हा खरा आयुष्य जगण्याची बघा ही प्रेरणा त्याला मिळेल. म्हणून समर्थ सांगत आहेत की या जगामध्ये जर काही सत्य असेल ना, जर तुम्हाला खरेपणा जर तुम्हाला मिळवायचा असेल, तर तो फक्त संतांकडून मिळेल. म्हणून संत संगती जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये होत नाही, तोपर्यंत तुम्हाला भक्ती मार्ग कुठेच दिसणार नाही. तुमच्या जवळसुद्धा हरिभजन चालू असेल, हरि कीर्तन चालू असेल, तरीही तुम्हाला ते नकोसे वाटेल. कारण का? कारण तिथे संत संगती नसेल. आणि जिथे संत संगती घडली जाते ना, तिथे या मनुष्याचा उद्धारच होतो. बघा, अचानक त्याला या हरिभजनाची गोडी लागू लागते. बघा, म्हणून आपण कधी कधी म्हणतो की बघा, हा कट्टर मांसाहारी होता, पण अचानक शाकाहारी कसा झाला. बघा, याला भजन कीर्तन आवडत नव्हतं, तरीसुद्धा आता रोज बघा हरिभजनाच्या नामामध्ये बघा गुंग झालेला असतो. असा याच्यामध्ये बदल का झाला? कारण संगती असते ना. जिथे संतांची संगती घडली जाते, तिथे या मनुष्याचा उद्धारच होतो. कारण संतांची संगती आहे ना, या नेहमी मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असते, सुख निर्माण करत असते. जिथे बघा हरिभजनाचा संग असतो, तिथे उभा पांडुरंग नेहमीच असतो. तिथे माझा परमेश्वर नेहमीच उभा असतो. म्हणून जीवनामध्ये जर आपल्या आनंद निर्माण करायचा असेल, तर संतांची संगती खूप महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे बघा त्या वाल्यानं रामायणाची निर्मिती केली. वाल्या बघा कवी झाला आणि रामायण पूर्ण लिहून काढलं. त्याच्या अगोदर त्याने कमी पाप केले होते का? पण तो पुण्यवान झाला की नाही? म्हणून जर माणसाचे विचार जर बदलले ना, तर तुम्ही कितीही पाप केलेला असू द्या, कितीही वाईट विचार केलेले असू द्या, पण जेव्हा संतांची संगती घडेल, तुमचे विचार बदलतील, तेव्हा तुमचा पुण्याचा बघा काही क्षणात तुमचे पाप मिटून जातील आणि तुम्ही पुण्यवान व्हाल. म्हणून असा विचार करू नका की मी या अगोदर खूप पाप केलेली आहेत. आज ही परमेश्वर तुमच्याच बाजूने आहे. आज ही परमेश्वराला वाटत आहे की आज तरी आता झाले गेले दिवस विसरून जा. आज तरी हा माणूस आहे ना, भक्ती मार्गामध्ये लागेल आणि या भक्तीमध्ये बघा गुंग होऊन जाईल. पण जोपर्यंत तुम्ही ह्या मनाला चालना देत नाही, तोपर्यंत तुम्ही भक्ती मार्गामध्ये
परमेश्वराच्या नामामध्ये राहाल का? कधीच राहणार नाही. म्हणून आपलं मन बदला, हे विचार बदला. आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. कारण परमेश्वर बघा, तुम्ही एवढ्या चुका करत आहात ना, तरीही सुद्धा तुम्हाला सुधारण्याचा दर वेळेला संधी देत आहेत. म्हणून आज ही वेळ गेलेली नाही. आत्ता विचार करा आणि आपल्या सद्गुण विचारांना सुरुवात करा. आज ही परमेश्वर तुमची वाट पाहत आहे. जय जय रघुवीर समर्थ.